नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे। आज मी आपल्याला एक वेगळ्या विषयावर बोलणार आहे आणि हे सगळ्यात जो हा विषय आहे या बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणी होत असतात आणि आता हल्ली हे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे। आंतरजातीय विवाह म्हणजे काय या विषयावर आपण आज बोलणार आहोत। आंतरजातीय विवाह कायद्याने वैध आहे का ते बघणार आहोत। अशा विवाहाला कायदेशीर संरक्षण कोणते, नंतर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित नीट बघा। आणि अनेक लोकांना चुकीची माहिती याबद्दल दिली जाते म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आंतरजातीय विवाह म्हणजे जेव्हा वेगवेगळ्या जातीमधील स्त्री आणि पुरुष विवाह करतात तर तो विवाह आंतरजातीय विवाह म्हणून ओळखला जातो। इंटरकास्ट मॅरेज असेही त्याला म्हणतात। उदाहरण बघूया आपण एखादं मराठा आणि दलित, तसेच ओबीसी आणि अनुसूचित जाती, तसंच मराठा ब्राह्मण अशा वेगवेगळ्या जातीत लग्न केले तर त्याला आंतरजातीय विवाह असं म्हणतात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जात वेगळी असली तरी धर्म हा एकच असेल। आंतरजातीय विवाहासाठी कोणते कायदे लागू होतात? हिंदू विवाह अधिनियम 1955 जर दोन्ही व्यक्ती हिंदू, बौद्ध, जैन, शीख असतील तर हिंदू विवाह अधिनियम 1955 लागू होतो। सेक्शन 5 नुसार विवाहासाठी अटी कुठल्या आहेत ते बघूयात। मुलाचे वय 21 असणे गरजेचे आहे आणि स्त्रीचे वय म्हणजे मुलीचे वय हे 18 वर्ष पूर्ण असले पाहिजे। दोघांची संमती असली पाहिजे। कोणताही आधीचा जिवंत जोडीदार नसावा। जात वेगळी असणे हा अडथळा नाही। विशेष विवाह अधिनियम 1954 म्हणजे स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 नुसार जर वेगवेगळ्या जाती किंवा वेगवेगळे धर्म किंवा कोर्ट मॅरेज करायचे असेल तर स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 लागू होतो। सेक्शन 4 नुसार विवाहाच्या अटी कोणत्या आहेत? तर सेक्शन 5 नोटीस ऑफ मॅरेज, सेक्शन 13 विवाहाची नोंदणी करणे हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे। आंतरजातीय विवाहाला संविधानिक संरक्षण मिळते का ते बघू। भारतीय संविधानातील तरतुदी आर्टिकल 14 नुसार समानतेचा हक्क आहे। सर्व नागरिक हे समान आहेत हा पूर्ण सर्वांना अधिकार आहे। आर्टिकल 15 नुसार भेदभाव करण्यास मनाई आहे। जात, धर्म, लिंग यावरून भेदभाव करता येत नाही। आर्टिकल 21 नुसार जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क सगळ्यांना आहे। स्वतःचा जोडीदार निवडणे हा मूलभूत अधिकार सर्वांना आहे। महत्त्वाचं सुप्रीम कोर्ट निकाल, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला पूर्ण संरक्षण द्यावे असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे। प्रौढ व्यक्तीला लग्न करण्याचा पूर्ण अधिकार आहे। ऑनर किलिंग म्हणजे धमक्या, दबाव हे गुन्हे आहेत। कुटुंबाचा विरोध, धमक्या, ऑनर किलिंग म्हणजे काय ते बघूयात। कुटुंब म्हणजे धमक्या देत असतील, त्या कुटुंबातील लोक त्यांना लग्नाला विरोध असेल तर ते धमकी देत असतात। हे सगळीकडे घडत असतं, खेडेगाव असू देत किंवा शहरी भाग असू देत, सगळीकडे हे प्रकार होत असतात। जर होत असेल, तसंच मारहाण करत असतील, जबरदस्तीने वेगळे करत असतील तर हे कायदेशीर उपाय आपण करू शकतो। पोलीस संरक्षणासाठी तुम्ही अर्ज करा। हायकोर्टात तसेच डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये संरक्षणासाठी याचिका तुम्ही दाखल करू शकता। IPC सेक्शन 50 तसेच धमकी 323 सेक्शन मारहाण तसंच सेक्शन 341 अडवणे हे सेक्शन तुम्हाला लागू होतात। कायदा जोडप्याच्या पूर्णपणे बाजूने आहे, म्हणजे त्या दोघं मुलगा मुलगी यांच्या बाजूने हे सगळे तुम्हाला कायदेशीर अधिकार तुम्ही सेक्शनद्वारे टाकून तुम्ही तुमचा अधिकार मिळवू शकता। सरकारी योजना कुठल्या व आर्थिक मदत काय असते? तर केंद्र व राज्य सरकारकडून आंतरजातीय विवाहासाठी आर्थिक प्रोत्साहन योजना आहेत। उदाहरणार्थ आपण बघूयात एखादं डॉक्टर बाबासाहेब इंटरकास्ट मॅरेज स्कीम, अटी लागू आहेत त्याच्यामध्ये, त्या पूर्ण झाल्यावर या आहेत। नंतर तुम्हाला महत्त्वाचे टिप्स सांगते। आंतरजातीय विवाह हा बेकायदेशीर नाही
गुन्हा नाही. तो संविधानाने संरक्षित हक्क आहे. कायदा, कोर्ट आणि पोलीस जोडप्याच्या बाजूने आहेत. कोणीही चुकी जर केली, तुम्हाला ही चुकीची माहिती दिली तर तुम्ही ते ऐकू नका, कायदेशीर माहिती नक्की घ्या. कोणी चुकीची माहिती देऊन तुम्हाला दबाव टाकू शकत नाही. या पद्धतीने आंतरजातीय विवाहाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात कायदेशीर माहिती सांगितलेली आहे. जास्त काही वाटलं तर तुम्ही अनुभवी वकिलांचा सल्ला नक्की घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.